3 महिन्यापूर्वी एका इन्व्हेस्टमेंटमध्ये मी फसले, माझे निर्णय चुकले. असं तुमच्या बरोबर पण होतं ना? अजूनही आपण बरेच निर्णय चुकीचे घेतोय आणि आपल्याला नंतर कळते की अरे आपला निर्णय चुकला. आपण का बरं अजून एवढे मोठे होऊनही योग्य निर्णय घेण्यासाठी अपात्र ठरतो? आणि सेम गोष्ट आपण आपल्या मुलांमध्ये टाकत आहोत, कळत न कळत. तुम्ही तुमच्या मुलांशी कशा गप्पा मारता? त्यांना निर्णय देता त्यांच्या आयुष्याचे, की त्यांच्याशी चर्चा करून ते निर्णय ठरवता? आपण दरवेळेला त्यांना सांगतो की तुला हे करायचंय, तुला ते करायचंय, तुला ते करायचंय. आपण त्यांच्याशी चर्चा करत नाही. जेवढी मुलं लहान तेव्हापासूनच तुम्ही त्यांच्याशी चर्चा करायला सुरुवात करा. अगदी 5 वर्षाचं जरी लेकरू असेल ना, तरी त्याला सांगा ना की हे शर्ट न घालता हे घालून बघ, छान वाटेल. तो नाही म्हटला ना, त्याच्या डिसिजनचा रिस्पेक्ट करा, कारण त्याने एवढा काही फरक पडणार नाही. तसंच हळूहळू त्याला योग्य निर्णय घ्यायला शिकवा. तो चुकला तरीही त्या चुकातून तो शिकणार आहे आणि असं करतच लहानपणापासून जेव्हा तो त्याचे योग्य निर्णय घ्यायला शिकेल ना चुकांमधून, मोठं झाल्यावर त्याचे निर्णय चुकणार नाही. लहानपणी आपल्या पालकांनी ना आपल्याला कधी निर्णय घेऊ दिलेच नाही आणि म्हणून आजही आपले निर्णय बऱ्याचदा चुकतात. लहानपणापासून आपल्या पालकांनी आपल्या बरोबर कधी चर्चा केली नाही. उलट आपण घेत असलेले निर्णय कसे अयोग्य आहेत हेच आपल्याला सतत दाखवण्यात आलं होतं आणि म्हणून आजही आपल्या बऱ्याच निर्णयांमध्ये आपण चुकत आहोत. मग आता आपल्या मुलांमध्ये हे गुणवैशिष्ट्य नको टाकूयात. मग आपल्या मुलांना चांगले निर्णय घेण्यालायक बनवण्यासाठी त्यांच्याशी चर्चा सुरू करा. तुमच्या मुलांना तुम्ही मात्र योग्य डिसिजन मेकर बनवा आणि त्यासाठी आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. त्यासाठी आम्हाला लाईक करा, शेअर करा, फॉलो करायला विसरू नका. थँक्यू.